बोला राधे राधे. राधे राधे. तर इथे असुरांनी सगळ्या असुरांचा वध झाला. देवतांनी असुरांना मारून टाकले. देवर्षी नारद येऊन पाहतात तर काय सगळे असुर मृत्युमुखी. देवर्षी नारद आल्यानंतर सगळे देवता आपापल्या स्थानी गेले. देवर्षी नारदजींचा सगळेजण आदर करतात. आणि त्यानंतर ते शुक्राचार्य जे आहे ते असुरांचे गुरुदेव. एक लक्षात घ्या, या पृथ्वीवर ज्ञानी कोण आहे? डॉक्टर. का? तर ते पेशंटचा रोग बरा करतात. डॉक्टर आहेत म्हणून तर पेशंट बरे होतात. डॉक्टरांना ज्ञानी म्हणले, परंतु त्यापेक्षाही ज्ञानी जे आहे शुक्राचार्य आहेत. कारण डॉक्टर जास्तीत जास्त काय करेल? रोग बरा करेल. परंतु शुक्राचार्य जे असे आहेत ना, त्यांच्याकडे संजीवनी विद्या आहे. मृत्युमुखी पडल्यानंतर ते त्यांना जीवित करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. आणि श्रीकृष्ण गीतामध्ये म्हणतात, कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. म्हणजे शुक्राचार्य जे आहे ते ज्ञानी असल्यामुळे श्रीकृष्ण काय म्हणाले? कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. आणि त्यांच्याकडे ती संजीवनी विद्या होती. जेवढे असुर मृत्युमुखी पडले होते सर्वांना जीवित केले. सगळे जीवित झाले. त्यानंतर इथे आता वामन अवतार जी कथा आहे ते कुठल्या युगातली आहे? समुद्रमंथन जे झालं साक्षुष मन्वंतरात. आता बघा 14 मन्वंतरे. ब्रह्माजींचे जो दिवस आहे त्यांच्या दिवसात 14 मन्वंतर होऊन जातात. एक मनू म्हणजे 71 चतुर्युग. आणि हे मागे आपण विस्तारपूर्वक श्रवण केले. एक कलियुग म्हणजे 4,32,000. द्वापारयुग 8,64,000. त्रेतायुग 12,96,000 आणि सत्ययुग 17,28,000. असं एक चतुर्युग झाला. असे 71 चतुर्युग होतात तेव्हा एक मन्वंतर होतं. असे 14 मन्वंतर होतात तेव्हा ब्रह्माजींचा एक दिवस आणि तेवढीच रात्र आहे. 14 मन्वंतर आहेत. स्वयंभू म्हणू, स्वारोशिष म्हणू, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष म्हणू, वैवस्वत म्हणू जे आत्ता चालू आहे. सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी असे 14 मन्वंतर आहेत. आणि आत्ता जो सध्या चालू आहे वैवस्वत म्हणून. आणि ही जी कथा आहे वामन अवताराची जास्त लांबची नाही, या मन्वंतरातली आहे. बोला राधे राधे. या मन्वंतरातली कथा आहे. आणि समुद्रमंथन झालं त्याच्या आधीच्या मन्वंतरात साक्षुष मन्वंतर. साक्षुष म्हणून झाले. साक्षुष मन्वंतरात समुद्रमंथनाची कथा झाली. आता देवता तर गेले अमृत घेऊन. सगळ्या असुरांचा वध तर झाला. असुरांना पुन्हा जीवित सुद्धा केले. असुरांनी विचार केला की एवढी मेहनत केली आपण. बघा असुर आणि देवता हे दोघं कश्यपजींचे पुत्र आहे. दोघांचे पिता एकच आहे कश्यपजी. दोघं बंधू आहेत असुर आणि देवता. दोघंही दिसायला सुंदर, दोघंही शक्तिशाली, दोघंही वेदांमध्ये पारंगत. दोघांनी एकसाथ शक्ती पणाला लावली, एकसाथ मेहनत केली. परंतु अमृत मात्र देवतांना प्राप्त झालं, असुरांना नाही. का? कारण देवता श्रीकृष्ण भगवंतांचा आश्रय घेतला होता. देवताने काय केले? भगवंतांचा आश्रय घेतला. त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी समुद्रमंथन केले. लक्षात घ्या, बरेच जण म्हणतात माझा कर्मावर विश्वास आहे, मला भगवंतांवर विश्वास नाही आहे, माझ्या कर्मावर माझा विश्वास आहे, असे बरेच जण म्हणतात. समुद्रमंथनातली कथा दाखवून देते ही सगळी मेहनत, सगळी शक्ती मेहनत करून समुद्रमंथन करून देवतांना अमृत प्राप्त झालं आणि असुरांना प्राप्त झालं नाही. दोघांनी एकसाथ मेहनत केली होती. इथे देवतांनी भगवंतांचा आश्रय घेतल्यामुळे त्यांना अमृत प्राप्त झाले. त्याचप्रमाणे आपण कुठलंही कर्म केल्यानंतर जर भगवंतांचा आश्रय घेतला तर कर्मबंधनात आपण अडकत नाही. 99% आपण कर्म केल्यानंतर 1% भगवंतांकडे असतो. कितीही पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर शेवटी डॉक्टर काय म्हणतात? त्यांच्या हातात आहे. कितीही ज्ञानी डॉक्टर असो, कितीही ज्ञानी,
शेवट डॉक्टर काय म्हणतात, त्यांच्या हातात आहे. तर इथे सगळेजण जेव्हा अमृत प्राप्त झाल्यानंतर धनाचा आणि पदाचा अभिमानी झाले, त्यांनी गुरूंचा आश्रयसुद्धा घेतला नाही, गुरूंना शरण गेले नाही. आणि इथे असुरांनी विचार केला की देवतांना अमृत प्राप्त झालं, आपल्याला प्राप्त झालं नाही, काय बरं याच्या मागचं कारण. त्यांच्या लगेच लक्ष झालं, काय लक्ष झालं की त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आणि आपण तिथंच चुकलो. आता इथे इथून पुढे असुर काय करतात बघा. असुरांनी विचार केला बलीने की देवतांनी भगवंतांचा आश्रय घेतला का, ठीक आहे, एक पाऊल आम्ही पुढे जाणार. भगवंतांना ब्राह्मण प्रिय आहे ना, आम्ही ब्राह्मणांचा आश्रय घेतो. बोला राधे राधे. राधे राधे. देवतांनी कोणाचा आश्रय घेतला, भगवंतांचा, म्हणून अमृत प्राप्त झाले. आता एक पाऊल पुढे गेले. भगवंतांना ब्राह्मण अतिशय प्रिय म्हणून सगळे असुर ब्राह्मणांचा आश्रय घेऊ लागले. आता असुरांचे गुरु कोण आहे, शुक्राचार्यजी. श्रीकृष्ण काय म्हणाले की शुक्राचार्य मीच आहे, कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. आणि शुक्राचार्यजी हे जे आहे ते ब्राह्मण आहेत आणि भृगुवंशीतला आहे. भृगुवंश म्हणजे कोण माहिती का, भृगु जे आहेत ऋषी, सरस्वती नदी किनारी सर्व ऋषीमुनी एकत्रित आले होते. आता असुरांनी ज्या देवतांची सेवा, ज्या ब्राह्मणांची सेवा केली ते ब्राह्मण कोण आहे, भृगुवंशीतले. आणि भृगुवंशातलेच शुक्राचार्य आहे. तर भृगु ऋषी कोण आहे हे जाणून घ्या पहिले, म्हणजे लक्षात येईल की असुरांनी कोणाची सेवा केली. तर हे जे भृगु ऋषी आहे, सरस्वती नदी किनारी सगळे ऋषीमुनी एकत्रित आले होते आणि सगळे आपापसात चर्चा करत होते, तर्क वितर्क करू लागले की ब्रह्माजी श्रेष्ठ आहे का महादेवजी श्रेष्ठ आहे का विष्णू भगवंत श्रेष्ठ आहे. आणि त्यांनी भृगु ऋषींची निवड केली की जा आणि तुम्ही बघून या कोण श्रेष्ठ आहे. आणि भृगु ऋषींनी ठरवलं की आता आपण सत्व परीक्षा घ्यायची. आता भृगु ऋषी हे ब्रह्माजींचे मानस पुत्र आहेत. भृगु ऋषी गेले ब्रह्माजींकडे सत्व परीक्षा घेण्यासाठी आणि गेल्यानंतर त्याने प्रणाम केला नाही, त्यांची स्तुतिगान केली नाही. ब्रह्माजींना क्रोध आला. शेवटी आपला पुत्र आहे म्हणून काय बोलले नाही, पण क्रोध आला होता. त्यानंतर ते गेले महादेवांकडे. आता महादेवांचे बंधू भृगु ऋषी आल्यानंतर महादेव त्यांना इतका आनंद झाला, ते उठून उभा राहिले, आलिंगन देऊ लागले. तेव्हा भृगु ऋषी इतके क्रोधिष्ठ झाले, ते म्हणाले तू आचरण सोडून वागणार आहेस. आणि आलिंगनाचा स्वीकार केला नाही, आलिंगन दिले नाही. आणि महादेवांना इतका क्रोध आला की त्यांनी त्रिशूळ घेतलं मारायला. आणि तेवढ्या जगतजननी जी सती माता आहे ती महादेवांचे सांत्वन करू लागली आणि त्यांचा क्रोध शांत केला. आणि त्यानंतर भृगु ऋषी भगवंतांकडे गेले वैकुंठात. आणि तेव्हा भगवंत लक्ष्मी मातेच्या मांडीवर मस्तक ठेवून पहुडले होते. आणि तेव्हा भृगु ऋषी आल्यानंतर भगवंतांच्या वक्षस्थळावर लाथ मारली. आणि तेवढ्यात भगवंत उभा राहिले, लक्ष्मी माता उभं राहिली. भगवंत म्हणाले की आपण येणार हे मला माहिती असते तर मी आपले स्वागत केले असते. भगवंतांनी आसन दिले, त्या आसनावर ते विराजमान झाले. भगवंतांनी त्या भृगु ऋषींचे चरण हातात घेतले, म्हणाले आपले चरण एवढे कोमल आहेत, आपल्याला यातना तर झाली नाही ना. तीर्थक्षेत्रालाही पवित्र करणारे असे आपले चरणतीर्थ आहे. या चरणतीर्थाने या वैकुंठाला, मला आणि माझ्यात राहणाऱ्या लोकपालांना आपण पवित्र करावे. ते म्हणाले की या वक्षस्थळाला आपण स्पर्श केला तर लक्ष्मी सदैव या वक्षस्थळावर निवास करेल. आज मी लक्ष्मीचे आश्रयस्थान झालो. बघा, भगवंतांची जी भावपूर्ण वाणी ऐकून भृगु ऋषींचे नेत्र भरून आले, कंठ दाटून आला, अंगावर रोमांच आले, रोमांचित झाले. आणि त्यांनी हे संपूर्ण वृत्तांत ऋषीमुनींना जाऊन सांगितला. बघा, साधी गोष्ट नाही आहे. पत्नीसमोर वक्षस्थळावर लाथ मारली, एकांतात मारली तर गोष्ट वेगळी आहे. पत्नीसमोर इन्सल्ट कसं होईल. तरी भगवंतांचा स्वभाव बघा की भगवंत काही बोलले नाही, उलट त्यांचा आदर केला. भगवंत यातून दाखवून देत आहे की मला ब्राह्मण अतिशय प्रिय आहे.
इथे त्या अशा भृगु ऋषी वंशाचे जे ब्राह्मण होते त्यांची सेवा सगळ्या असुरांनी केली. आणि सेवा कशी केली तर इथे सांगितले की धनाने सेवा केली. धन, आता बलीकडे दुसरं काहीच नव्हतं, धनाने सेवा केली. आणि धनाने सेवा केल्यामुळे ब्राह्मण प्रसन्न झाले. एक लक्षात घ्या की सेवेचं फार महत्त्व आहे. नरक वर्णनमध्ये सुद्धा सेवेचं महत्त्व सांगितले की नरकातून मुक्त व्हायचं असेल तर महात्म्यांची सेवा करा. मग सेवा धनाने करा, तन मन धन कसेही करा. धर्माचं रक्षण करण्यासाठी सेवा केली पाहिजे, धर्माचं रक्षण करण्यासाठी. इथे सांगितलंय महात्म्यांची सेवा करा. महात्मा कोण आहे? गीतामध्ये सांगितले बहुणाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. कृष्ण काय म्हणतात? जन्मांतर नंतर, खूप जन्मांतर नंतर जेव्हा त्याला कळतं की सर्व काही वासुदेव आहे, तो सुदुर्लभ आहे आणि तो महात्मा आहे. जे अनन्य भक्ती करतात श्रीकृष्ण भगवंतांची, ज्यांना कळले सर्वत्र श्रीकृष्ण भगवंत आहे, ते कृष्ण म्हणतात ते सुदुर्लभ आहे आणि ते महात्मा आहे. बहुणाम जन्मनामन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ. असे महात्मा सुदुर्लभ आहे. आणि जो कोणी त्यांची सेवा करेल तेव्हा भगवंत प्रसन्न होतात. आणि इथे नरक वर्णनमध्ये सुद्धा त्या सेवेचं इतकं महत्त्व सांगितले की त्याचे मुक्तीचे द्वार उघडे होतात, द्वार मोकळे होतात मुक्तीचे. आणि ब्राह्मणांना धन देऊन प्रसन्न केले. बघा, कलियुगात धन सर्वांना प्रिय आहे. आणि जी प्रिय वस्तू दान दिली तर समोरचा व्यक्ती किती प्रसन्न होईल. इथे धन दान दिल्यामुळे सगळे ब्राह्मण इतके प्रसन्न झाले की ते बलिराजांना म्हणाले की बली, तुला इंद्राचं स्वर्ग पाहिजे ना, चल विश्वजित यज्ञ करू आपण. आणि त्यांनी विश्वजित यज्ञाचे अनुष्ठान केले. विश्वजित यज्ञ केल्यानंतर आहुती देऊन अग्निदेवाला संतुष्ट केले. आणि अग्निदेवाला संतुष्ट केल्यानंतर त्या अग्नीतून सुंदर दिव्य रथ, सुवर्ण रथ प्राप्त झाला. बघा, समुद्र मंथनात काय काय बलीला मिळालं नाही ते काय काय मिळते बघा याच्यात. दिव्य रथ. दुसरी गोष्ट, घोडे प्राप्त झाले. तिसरं, सुवर्ण कवच प्राप्त झालं. चौथं, भाता. असा भाता की अक्षय, म्हणजे शस्त्र कधी संपणार नाही असे 2 भाता प्राप्त झाले. आणि सिंहाच्या चिन्हाने युक्त अशी ध्वजा प्राप्त झाली. धनुष्य प्राप्त झाले, सुवर्ण धनुष्य. हे सगळं समुद्र मंथनात प्राप्त नाही झालं, फक्त ब्राह्मणांच्या सेवेने प्राप्त झाले. ब्राह्मणांची सेवा केली, ब्राह्मण प्रसन्न झाले, यज्ञाचे अनुष्ठान केले. यज्ञ केल्यानंतर अग्निदेवाला संतुष्ट केले आणि त्यातून एवढं सगळं प्राप्त झालं. आणि हे सगळं प्राप्त झाल्यानंतर बलिराजाने, राजा व्हायचा आहे आता सध्या बलीचे, बलीने प्रदक्षिणा घातली, प्रणाम केला, सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. आणि तिथे प्रल्हादजी महाराज उपस्थित होते. प्रल्हादजी महाराज कोण आहे बलीचे? बलीचे वडील जे आहे विरोचन, विरोचनचे वडील जे आहे प्रल्हादजी महाराज. आणि प्रल्हादजी महाराज यांचे वडील जे कोण आहे? हिरण्यकशिपू. तर प्रल्हादजी महाराज हे बलीचे कोण आहे? झाले आजोबा. आता जेव्हा त्यांनी प्रदक्षिणा घातल्यानंतर त्यांनी सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सगळे ब्राह्मण होते ते स्वस्ती वाचन करू लागले. तिथे गुरुदेव उपस्थित होते, शुक्राचार्यजी. आणि इथे प्रल्हादजी महाराज. प्रल्हादजी महाराजांना प्रणाम केला. त्यांनी काय दिले? दिव्य हार दिले, कधीही न कोमजणारा असा हार त्यांना अर्पण केला. आणि शुक्राचार्यजींनी शंख दिला. आणि त्यानंतर त्या बलीने ते कवच धारण केले, रथावर आरूढ झाले. बलीच्या कानात कुंडल, मस्तकावर टिलक. भागवतमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. कवच धारण केले, मस्तकावर टिलक आहे, कुंडल आहे, हातामध्ये बाजूबंद आहे आणि हातामध्ये धनुष्य, रथावर आरूढ झालेले जणू काय दुसरे अग्निदेवता. इतकं तेज होतं त्यांच्यामध्ये. आणि
बलीसारखेच ऐश्वर, जेवढे असुर होते ना सगळ्यांमध्ये बलीसारखे ऐश्वर होते, तेवढं बल होतं सगळ्यांमध्ये, तेवढं सामर्थ्य होतं. का तर त्यांनी सेवा केली होती, यज्ञाचे अनुष्ठान केले होते. विशाल सेना होती बघा. 33 कोटी देवतांनी एवढ्या असुरांचा वध केला म्हणजे असुर किती असेल, 4-5 तर असणार. विशाल सेना होती, सगळे बलवान होते, सगळ्यांमध्ये सामर्थ्य होतं तेवढं. आणि आकाश आणि दिशांना प्रज्वलित, म्हणजे त्यांचे नेत्र इतके प्रज्वलित होते सगळे असुरांचे की असं वाटत होतं की आकाश आणि दिशांना ते प्रज्वलित नेत्रांनी गिळंकृत करतात की काय, म्हणून ही पृथ्वी, आकाश, दिशा सगळे थरथर कापू लागले, एवढे बलवान झाले. आणि त्यानंतर ते स्वर्गाची राजधानी जी आहे अमरावती तिथं गेले आणि त्यांनी जो शुक्राचार्यजींनी जो शंख दिला होता त्या शंखाचा नाद केला आणि सगळे देवता भयभीत झाले. तर सगळे देवता भयभीत झाले, रूप बदलून सगळे लपून बसले आणि तिथले जेवढे अप्सरा होते, जेवढे स्त्रिया होते, सगळे भयभीत झाले. बोला राधे राधे. राधे राधे.